पुढचा डिपार्टमेंट आपण जो घेतो आहे याच्यामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंट घेत आहे। मित्रांनो, आपण सर्वांनी बघितलेलं आहे की फॉरेस्ट रिलेटेड जे वन्य प्राणी असतात त्याचे इन्सिडेंट आपल्या जिल्ह्यामध्ये भरपूर होतात। जे नवकिशोर जी आहेत ते आपल्याला सांगतील की कशा कशा प्रकारे कोणते कोणते इन्सिडेंट आपल्या जिल्ह्यामध्ये होतात। क्रॉप कंपन्सेशन आणि क्रॉप मध्ये आणि कॅटिल किल आणि वेगवेगळे मालमत्ता असेल त्यामध्ये वाईल्ड लाईफ अटॅक होतात। बरोबर आहे, जसं नवकिशोरजींनी सांगितलं की वाईल्ड लाईफ अटॅक होतो। आपल्या शेतकऱ्यांचे क्रॉप, आपले जे शेतकऱ्यांचे हे आहे शेत आहे ते सगळं तोडल्या जातात, त्यांच्याकडनं हमला झाल्यानंतर कधी कधी ह्युमन डेथ पण होतात। बरोबर आहे की नाही? कधी कधी ह्युमन इंजुरी आणि डेथ केसेस पण होतात। येस, या सगळ्यांना थांबवण्यासाठी आपले जे लाडके पालकमंत्री साहेब आहे यांच्या स्वप्नातनं आपण हे फॉरेस्टसाठी पण AI युक्त फॉरेस्ट अनालिसिस सुरू करत आहे। त्याच्यामध्ये वाईल्ड लाईफ इंट्रुजन प्रेडिक्शन आणि रिस्क असेसमेंट की कोणते वन्य प्राणी कोणत्या टाइमला येतात, त्याच्यानंतर मग जर ते येत असेल तर लोकांना कशी काय इन्फॉर्मेशन द्यायची, हे जेव्हा आपल्या पालकमंत्री महोदयांनी दोडामार्गमध्ये मीटिंग घेतली, तिकडच्या नागरिकांची ही रिक्वेस्ट होती पालकमंत्री साहेबांना की अशा प्रकारे काहीतरी करा, तेव्हाच त्यांनी शब्द त्यांना दिला होता, तेच आपण आता इम्प्लिमेंट करत आहे। दुसरा आहे AI पॉवर्ड कंटेक्स्चुअल रेकमेंडेशन की काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे। तिसरा आहे ड्रिव्हन डेटा व्हिज्युअलायझेशन, त्याचा एक छोटासा व्हिडिओ आपण पुढे बघू। सिंधुदुर्गच्या जंगलात आपल्यासोबत अनेक प्राणीही राहत आहेत, पण जेव्हा त्यांचा वावर मानवी वस्तीकडे होतो तेव्हा धोका वाढतो। म्हणून वन विभागाने एक नाविन्यपूर्ण प्रणाली विकसित केली आहे जी मानव प्राणी संघर्ष होण्याची शक्यता आधीच ओळखते। पूर्वी जिथे हल्ले झाले त्या ठिकाणचा GPS डेटा, स्थानिकांच्या तक्रारी, वन कर्मचाऱ्यांच्या टिप्पण्या हे सगळं AI मधून प्रोसेस होऊन संभाव्य धोका असलेली गावं हाय रिस्क म्हणून चिन्हित होतात। म्हणजे वन विभाग आधीच तिथे उपाययोजना करू शकतो। कुंपण, इशारे, जनजागृती आणि जास्त नजरदारी ही सेवा स्थानिक भाषांमध्ये आहे, त्यामुळे गावकऱ्यांनी स्वतः माहिती समजून घेण्यास सोपं जाईल। आता बघा, आपण वन खात्यामध्ये आपण किती चांगला बदल आणतोय। फक्त हत्ती नाही, तुम्हाला वाटतं हा फक्त हत्तीबद्दल हे लोक बोल, हत्ती नाही, माकडं असतील, गवरेडे असतील, बिबटे असतील, मगर ज्या काही प्राणी आहेत त्या सगळ्यांना प्राण्यांना ॲनलाइज करण्यासाठी, त्यांचा पॅटर्न समजून घेण्यासाठी, जिथे आज आमच्याकडे फॉरेस्ट खात्याकडे, वन खात्याकडे कर्मचारी नाहीत, काही साधन समृद्धी नाहीत, तो पण डायलॉग त्यांच्याकडून म्हणजे तो डायलॉग ठरलेला आहे की नाही साहेब हमारे पास का टीम नहीं है इसलिए हम काम नहीं कर सकते। आता त्याचा पर्याय AI आहे। AIच्या माध्यमातून माहिती संकलन केली जाईल, माहिती दिली जाईल, पॅटर्न समजलं जाईल, तो प्राणी एवढ्या महिन्यामध्ये कुठल्या परिस्थितीत आला, कधी कुठल्या वेळेत आला, तो ती वेळ अगर परत येणाऱ्या कालावधीमध्ये येत असेल तर अगोदरच लोकांना त्याच्याबद्दल अंदाज दिला जाईल, लोकांना विश्वासात घेतला जाईल, कर्मचारी तयार राहतील आणि त्या दृष्टिकोनातून कॉन्फ्लिक्ट ज्याला आपण म्हणतो ते कॉन्फ्लिक्ट कमी करण्यासाठी हा AIचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे।